गड जेजुरीला कोण हे गड जेजुरीला बगडीला भंडा आणि सोन्यावाणी देवाचा दरबार खंडेरायाचा सोन्यावाणी देवाचा दरबार खंडेरायाचा सोन्यावाणी देवाचा दरबार जेजुरीला जेजुरीला वगैरेला भंडा सोन्यावाणी देवाचा दरबार खंडेरायाचा अरे सोन्यावाणी देवाचा दरबार सोन्यावाणी देवाचा दरबार गड जेजुरीला जेजुरीला उदळीला भंडा सोन्यावाणी देवाचा दरबार खंडेरायाचा सोन्यावाणी देवाचा दरबार खंडेरायाचा सोन्यावाणी देवाचा दरबार जेजुरीला जेजुरीला वगैरेला भंडा सोन्यावाणी देवाचा दरबार खंडेरायाचा सोन्यावाणी देवाचा दरबार खंडेरायाचा सोन्यावाणी देवाचा दरबार भंडाराने पिवळा देव सोन्यानं म्हणला माझा हा खंडेराव सोन्यानं म्हणला माझा खंडेराव सोन्यानं म्हणला माझा खंडेराव भंडाराने पिवळा देव सोन्यानं म्हणला माझा हा खंडेराव सोन्यानं म्हणला माझा खंडेराव सोन्यानं म्हणला माझा खंडेराव काल भैरवाचा काल भैरवाचा धरून होता सोन्यावाणी देवाचा दरबार खंडेरायाचा सोन्यावाणी देवाचा दरबार खंडेरायाचा सोन्यावाणी देवाचा दरबार जेजुरीला सोन्यावाणी देवाचा दरबार खंडेरायाचा सोन्यावाणी देवाचा दरबार खंडेरायाचा सोन्यावाणी देवाचा दरबार खंडेरायाचा सोन्यावाणी देवाचा दरबार सोमवतीला गणनवलाई करा गंगेला देव लावू नये करा गंगेला देव लावू नये करा गंगेला देव वाग्या कुठं चालास कुण्या गावला बर 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 इकडे
ते कुठे घेऊन जालास? देगुरला चला देगुरला कशाला? भंगारच्या दुकानला. भंगारच्या दुकानला कशाला? त्याचं लय मोठं काम आहे. काय काम आहे वाग्या? पैसे कमी जाव. भंगार मध्ये विकून भंगार मध्ये विकून याचे पैसे कमी जाव. स्टँड वाला मारील का नाही? तुम्हाला तेवढं जर पैसे कमवून काय करतोस? पैसे कमवून म्हणता होय. हा? त्याचं लय मोठं काम आहे महाराज. अरे बापरे, काय काम आहे? किराणा दुकानला जाता. किराणा दुकानला जातोस? हो. किराणा दुकानला जाऊन 2 किलो साखर घेता. 2 किलो साखर, 1 किलो पत्ती घेता. हा? येता येता 1 लिटर दूध आणता. 1 लिटर दूध? 1 लिटर. अरे 1 लिटर दूध तर आपल्यालाच बसवत नाही का वाग्या? मग आपल्यालाच बस झालं की. आम्ही इथं बसलेल्या माझ्या माता बहिणी व्हायला काय द्यावं? त्या बायला म्हणाला होय. हा, ह्यांना काय द्यावं? ह्यांना बिझनेस करावा ते महाराज. बिझनेस. बिझनेस? त्याला 20 रुपयाला कप ऐकावं लागतं. अरे ते कस काय? पैसे दिले नुसतं टुळ 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 बघायला. देत्यात 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 वाग्या, देत्यात, काळजी करू नको. हा. देत्यात देत्यात देत्यात. बिलकुल घे. देवाधिपती कशी हरली त्याची मती. एक मनात इच्छा होती त्याची होईनार धांगीन. खंडोबाची कारभारी आली बाजू धनगरीन. खंडोबाची कारभारी झाली बाजू धनगरीन. देवाधिपती कभी अधिपती खंडोबाची कारभारी गोडे गोडे खंडोबाची कारभारी देवाधिपती कशी हरली त्याची मती. एक मनात इच्छा होती त्याची होईनार धांगीन. खंडोबाची कारभारी आली बाजू धनगरीन. खंडोबाची कारभारी आली बाजू धनगरीन. देवाधिपती कभी अधिपती इच्छा होती खंडोबाची कारभारी खंडोबाची कारभारी जाऊनी चंदनपुराला पाहतोय भानूच्या घराला. गौरी चंदनपुराला भानूच्या घरा. जाऊनी चंदनपुराला पाहतोय भानूच्या घराला. गौरी चंदनपुराला भानूच्या घराला. पुराण पडली वेळा झाला देव कसा भूलून गेला. कसा बोलून गेला कसा बोलून गेला. होत तीच पण आला पूर्ण तो करून तिला घालून पैगल तुला मी संभारी. खंडोबाची कारभारी झाली बाजू धनगरीन. खंडोबाची कारभारी
याची वती जगवती इच्छावती कल्याण गोड जय मल्हार खंडोबाची कलवडी अरे वा खंडोबाची कलवडी हिरे बाबा खंडोबाची कलवडी वारे मुरळी अगं बाई वारे वाघ्या मुरळी तुमच्या माय बहिणीचं फोडलं हा मला अवघड वाटलं होय. अरे आम्ही दोघं सख्खे भाऊ आम्हा दोघाला सोडलं जेजूरच्या खंडेरायला जेजूरच्या खंडेरायला वाघे म्हणून सोडलं वाघोबा सोडले आपल्या दोघाला सोडले बरं आम्ही दोघं सख्खे भाऊ एक मायचे 1000 बापाचे आण्णाव हजारी आहे म्हणलो अण्णा हजारे म्हण की रे हजारी आण्णावाचे आम्ही हजारी हो हजारे अण्णावाचे आम्ही दोघं आम्ही दोघं सख्खे भाऊ सख्खे भाऊ हो मग तुमच्यात लहान कोण आहे मोठं कोण आहे? असं म्हणाला होय माझा दादा आहे लहान मी लहान आहो मी त्याच्याहून बारकाव ती माझ्याहून बारका आहे आता तुला बाबा हा बारकं कोण आहे आणि मोठं कोण आहे म्हणाला सांगितलं की मग आताच दादा आहे मोठा आहा मी त्याच्याहून दांडगाव पण तसं ना आधी कोण जन्म आहे नंतर कोण जन्म आहे असं म्हणाला होय ताई ध्यान ठेवा तुम्ही मग दादा आधी जन्मला आहे हा. त्याच्या पहिले मी जन्मला अरे बाप काय काय आम्ही दोघं सख्खे भाऊ बरं जाऊ दे बाबा, ती जाऊ दे. हा आमच्या माय बहिणीचं काय पडलं वाघोबा आम्ही जिजूरला यात्रेला चालतो हा. आम्ही पायी यात्रा करायची माणसाच्या महिन्यामध्ये पायी यात्रा आमच्या दादाच्या हातामध्ये डब हा. आहा. माझ्या हातामध्ये तुंतुन आणि भंडारी होती महाराज बरोबर आहे? असं गावाच्या बाहेर पडल्याबरोबर हा. तुझी माय आणि ह्या मुरळीची बहीण अरे बाप वाटत गाठ पडल्या मला गाठ पडल्या पळून आमच्या पाया पडल्या वाघोबा वाघे माणसं पडल्या असत्या पाया पडल्या महाराज हा. पाया पडल्याबरोबर हा. आम्ही माग हाय गाय केली बरं. भंडारी मध्ये हात घातलो हा. तुझ्या मायला हिच्या बहिणीला लावलो काय लावला भंडार लावलो म्हणलो भंडार कवा म्हणतो भंडार लावलो भंडार भंडार लावल्याबरोबर महाराज हा. त्याने महागडला पुला विचारच केली हा. तुझ्या मायने दिली 50 रुपये बरोबर आहे. तिच्या बहिणीने दिली 50 रुपये वाघे माणसाला दिली असत्या रिकामा कसं पाया पडावं म्हणून महाराज हे आमचे 50 रुपये घ्या हा. तुम्ही देवाला गेल्यावर हा. आमच्या दोघीचं फोडा या दोघीचं फोडा काय डोसकं फोडा म्हणले अरे त्याचं नारळ घेऊन फोडा नारळ फोडा म्हणले हो तेल नारळ नारळ फोडा म्हणले नारळ नारळ घेऊन फोडा म्हणले बरोबर आम्ही दोघे गेलो भाऊजी जुरला आम्ही दोघं गेलो मागे पुढे लगेच आमच्या दादाला कुठे दम पडला हा. गेल्या हा. पहिल्या पायरीला हा. मसुबा पशीच बसून आपण तुझ्या माईचं फोडला हिच्या मायचं नारळ रे नारळ फोडलं, नारळ मान. आणि मी जिजूरगडावर गेल्यावर हा. त्या कासवापाशी हा. ह्या मुरळीच्या बहिणीचं फोडलो काय बोलला नारळ फोडलो म्हणलो नारळ केव्हा म्हणतो म्हणणारच होतो की मग नुसतंच बोलला म्हणाला नारळच म्हणाला नारळ म्हणाला. हा शिवा मल्हारीचा येळको होती महाराज की जय. बाळसा कांत भगवान हा. रूप पाहता सुचेनाच काही ग रूप पाहता सुशेनाच काही ग जैन ध्यानातून माझ्या वाघबाई जैन ध्यानातून
जाईन ध्यान रूप पाहता सुचेनाच काही ग रूप पाहता सुचेनाच काही दैन माझ्या वाणूबाई दैन माझ्या वाणूबाई दैन वाणूबाई रूप पाहता सुचेना ग काही रूप पाहता सुचेना ग काही दैन ध्यान वाणूबाई दैन ध्यान रवी रवी दुर्गे धनार किती कर 11 रुपये केले दान कळले रायाच्या नावाने शिवाबलारीचा सोड घे त्याचं पूर्वेचं चांदण याच्या दंडावर कोण असं पुढेला जाते जगाला कोणते तुरी खणाची दाटती पदर कमरेला तुरी खणाची दाटती पदर कमरेला झुलो झुलो पैदलाच पाय ग जाईन ध्यानातून जाईन ध्यानातून माझ्या वाणूबाई जाईन ध्यानातून माझ्या वाणूबाई जाईन ध्यानातून माझ्या वाणूबाई रूप पाहता ऐका संतोषराव श्रीवंतराव पाटील राहणार किनीकर यांच्याकडून सुद्धा या खंडोबारायाच्या बेल भंडारासाठी 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. रूप पाहता सुचे नाग काही रूप पाहता सुचे नाग काही दैन ध्यानात माझ्या वाणूबाई दैन ध्यानात माझ्या वाणूबाई दैन ध्यानात माझ्या वाणूबाई रूप पाहता तिथं सुचेनाच काय ग जाईना ध्यानातून माझ्या वाणूबाई जाईना ध्यानातून माझ्या वाणूबाई जाईना ध्यानातून माझ्या वाणूबाई भानुबाई 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 बोला बोला नागिंदर बोलू रे किनीकर मेंढर राखी यांच्याकडून 21 रुपये केले खल्ले रायाच्या नावाने रूप पाहता तिथं सुचेनाच काय ग जाईन ध्यानातून माझ्या भानुबाई जाईन ध्यानातून माझ्या भानुबाई जाईन ध्यानातून माझ्या भानुबाई जसं पुनवेचं चांदण तिच्या दंडावर गोंधन तसं पुनवेचं चांदण तिच्या दंडावर गोंधन कणाची दाटली पदर कमरेला बांधून चोळी खणाची दाटली पदर कमरेला बांधून चोळी कणाची दाटली पदर कमरेला बांधन चोळी खणाची दाटली पदर कमरेला बांधून आन रुणू झुनू करी पैजनाच पाय ग जाईना ध्यानातून माझ्या वाणूबाई जाईना ध्यानातून माझ्या वाणूबाई ऐका साईनाथ साईनाथ व्यंकटराव अलीकर 11 रुपये केले दान खंडोबाच्या नावाने जय गो
यश 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 वाघमारे यांच्याकडून राहणार धरीकर 51 रुपये केले दान. खंडेरायाच्या नावाने ए, यांच्याकडून 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. स्वावलरी जाय घोडे ए, हन, ये गो. हनुमंतराव शिपाळे शिंपाळे राहणार परतुळीवाले. वा 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 501 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. आणि खंडोबा रायाचं खंडोबा रायाचं वेळबाई लागलं मुरणीला. तुला टाळ कुठं लागलं मुरणीला येडबाई लागलं वाग्याला. लागलं मुरणीला येडबाई लागलं वाग्याला. खंडोबा रायाचं आणि खंडोबा रायाचं वेळबाई लागलं मुरणीला. लागलं मुरणीला येडबाई लागलं वाग्याला. लागलं मुरणीला येडबाई लागलं वाग्याला. जेजुरीचा खंडेराया बाईराया. जेजुरीचा खंडेराया वेराया. जेजुरीचा खंडेराया वेराया. जेजुरीचा खंडेराया वेराया. येतोय भगताला ताराया ताराया. येतोय भगताला ताराया ताराया. लहान थोराया बाया बाया. लहान थोराया बाया गे बाया. लागल्या देवाचं गुण गाया हो गाया. लागल्या देवाचं गुण गाया हो गाया. पावतोय नवसाला मल्हारी पावतोय नवसाला. अन पावतोय नवसाला मल्हारी पावतोय नवसाला. खंडोबा रायाचं येडबाई लागलं मुरळीला येडबाई लागलं वाघ्याला. लागलं मुरळीला येडबाई लागलं वाघ्याला. येडबाई लागलं मुरळीला. लागलं मुरळीला दवाया लागलं वाग्याला. लागलं मुरळीला दवाया लागलं वाग्याला. लागलं मुरळीला दवाया लागलं वाग्याला. अनिकेत वलुरे किनीकर मेंढर राखी 11 रुपये केले दा. खंडेरायाच्या नावाने मेंढ्या बानूच्या धरील्या धरील्या. मेंढ्या बानूच्या धरील्या धरील्या. मेंढ्या बानूच्या
धरील्या धरील्या गेल्या बाबूच्या घरील्या घरील्या येऊन कणकला मारिल्या मारिल्या येऊन खडकाला मारिल्या मारिल्या गेला चिनित्कार देवान देवान गेला चिमित्कार देवान देवान दिलंय मी दिला जीवदान वरदान दिलं मी दिला जीवदान वरदान हे अनुभवाला तिचा अनुभवाला अनुभवाला तिथं अनुभवाला हे अनुभवाला तिचा अनुभवाला अनुभवाला तिथं अनुभवाला अरे खंडोबारायाचं येडवं लागलं मुरलीला लागलं मुरलीला येडवं लागलं वाग्याला मुरलीला येडवं लागलं वाग्याला लागलं मुरलीला येडवं लागलं वाग्याला लागलं मुरळीला लागलं मुरळीला जवाया लागलं वायाला लागलं मुरळीला जवाया लागलं वायाला गेलं जेजुरीचा छान बाई छान गेलं जेजुरीचं छान बाई छान गेलं जेजुरीचा छान बाई छान गेलं जेजुरीचं छान बाई छान वाघ्या मुरली गाती गान बाई गान वाघ्या मुरळी गाती गाण बाई गाण खंडेरायाचं जागरण जागरण खंडेरायाचं जागरण जागरण थोडी हिसक्यानं लंगर लंगर गर्दी जत्रेला लई गर्दी यात्रेला 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 खंडोबारायाचं वेडवाई लागलं मुरळीला लागलं मुरळीला येडवाई लागलं वाघ्याला लागलं मुरळीला वेडवाई लागलं वाघ्याला आणि शिवाजी महाराज लागलं मुरळीला जमाया लागलं वाघ्याला लागलं मुरळीला जमाया लागलं वाघ्याला सदानंदाचा खंडेराव महाराज की जय. ऐका बोला अर्गन मास्टर भास्कर पाटील ग्रिफिश यांचे मनापासून आभार आम्हाला भेट दिल्याबद्दल. जागरण गोंधळ ग्रुप अजून सोंडा आभारी आहेत. का हो म्हणले शिवाजी महाराज 5 नामाचा 5 तत्वाचा खंडेरायाचा जागरण मांडला वागोबा हे खंडोबारायाचा जागरण मांडलेला आहे. मांडला बरं देव खंडोबाराया हा म्हणजेच हा मूळ शिवाचे अवतार हाय बरं महादेवाचा 10वा अवतार म्हणजेच आमचे मार्तंड मल्हार म्हणजेच हा देव मार्तंड मल्हार. हो त्या खंडोबारायाचं हे जागरण जागरण बरं अनंत गुणाचा थोरल्या मनाचा जेजोरीचा राजा खंडेराव माझा खंडेराव माझा. हो मग मला सांगा वागोबा हा एका बाईला हा आपल्या एकट्या नवऱ्यासाठी हा किती जणांची मनधरणी करावं लागतं. बाबा सासू सासरे दीर भाये नंदा जावा दोस्त मित्र परिवार सगळ्याची मनधरणी करावं ते मला. सासू सासरे दीर भावे नंदा जावा सर्वाची मनधरणी ह्या बाईच्या जातीला करावं लागते बरं तेव्हा या बाईचा संसार लागतो. लागतो बरं महाराज. नवऱ्याच्या बापाला मामाजी किंवा पप्पा म्हणा लागते वागोबा मामाजी म्हणावं लागते. हो कशासाठी एक या मालकासाठी महाराज एकट्या आपल्या नवऱ्यासाठी. हो नवऱ्याच्या आईला आत्याबाई किंवा मामी साहेब म्हणावं लागते वागोबा. पहिलं मामी साहेब म्हणत होते हा आत्याबाई म्हणत होते. आता निघाले मॉम पुण्या देशावर उचलून टाकते की बॉम्ब. अरे मॉम का होईना पण म्हणावं लागतं.
लागतं म्हणावं लागते बरं. अरे एवढी सगळी खटाटोप कुणासाठी एक या नवऱ्यासाठी महाराज. एकट्या आपल्या मालकासाठी हो. नंद चली कसलं का राहीना शेमड मेन कापडी कार आहे ना, हो. त्याच्या नाकामध्ये ट्रकभर शिमुड कार आहे ना, त्याची उचलून पप्पी घ्यावच लागते अरे वागोबा. तिचं नाव आहे ना नंद तिनं कधी होती ना संसारामध्ये आनंद. ए येड्या. फुटक्या तोंडाच्या इथल्या नंदा उठून मारत्याल तुला माग म्हणा. बस हो बघा आपलं हो. इथल्या नंदा उठून मारत्याल ह्या नंदाला मी म्हणतच नाही. तू इथल्या नंदाला म्हणा गेला म्हण ना की मग कुठल्या नंदाला म्हणाले त्या ह्याच्या म्हणाला अहमदपूरच्या. आपल्या तिकडे उदगीरच्या पलीकडे हा. अहमदपूरच्या म्हणा. अहमदपूर कडल्या म्हणाले हा. आणि उद्या 31 तारखेला अहमदपूरलाच कार्यक्रम आहे की. मग तिथं गेल्यावर ह्यांना म्हणता तू सोडतच नाही सोडतच नाही. बरं एवढी सगळी खटाटोप कुणासाठी एक या नवऱ्यासाठी महाराज. एवढ्या जणांची मंधरणी ह्या बाईच्या जातीला करावं लागते बरं. तसा आपला नवरा कोण आहे म्हणले वागोबा आपला नवरा म्हणता महाराज. तेव्हा कधी मंदिरामध्ये बसलेले आपले मालक आहेत वागोबा. घोड्यावरचा खंडेराया तो आपला मालक आहे तो आपला मालक आहे हाय बरं. त्याच्या नावचं ब्रीद गुरुनं गळ्यामध्ये बांधलं त्याच्या नावचं कोटंब गुरुनं हातावर दिलं आणि गळ्यामध्ये भंडारी घातलं महाराज. आणि वचन गुरुनं घेतलं हा. की जिथं काही माझा भंडारी येईल त्या ठिकाणी तुम्ही धावत पळत जात जा म्हणलेला आहे महाराज. त्या ठिकाणी तू धावत पळत जा. हो. म्हणून या नवऱ्याच्या जीवासाठी 100 कोसावल्यावर लागते वागोबा. ऊन म्हणणं लागणं नाही पाऊस म्हणणं लागत नाही वारा म्हणणं लागत नाही नाही बरं. धावत पळत यावं लागतं येऊ लागते बरं. आणि ह्या भक्त लोकांचं बोलून घ्यावं लागतं. येऊ लागते महाराज. भक्ताच्या घरी आल्यानंतर वाघ्य मनाला विचार करतात तेव्हा हा. जसा गणपती बसलाय हो. तेव्हापासून आतापर्यंत ही रात्रीची झोप काय ते आपल्याला माहिती नाही. नाही बरं. गोळाभर खावं आणि डोळाभर झोप घ्यावं. डोळाभर झोप घ्यावं हा. म्हणून वाघे लवंडल्या बरोबर त्या लोकांची गडबडा चालू होती वागोबा. भक्त लोकांची गडबड चालू होती. काय म्हणते महाराज. भक्त काय म्हणतात हा. वाघे तर दिसायला रट्ट्याच्या रट्ट्या दिसू लागल्या हा. रगडून खाल्यात आणि बिघडून झोपी गेल्यात. हेनला चालू करतातच का नाही की यांना काही येतेच का नाही की. हेने पैसे कमी घेतल्यात का याने 12 वाजू लागल्यात. गोंधळ्यानं रात घातल्या निघाल लागल्यात. आहे की नाही. हो. एवढ्या भक्ताचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं. ऐकून घ्यावं लागतं. कोणासाठी? ते आमच्या मालकासाठी या महाराज. फक्त आपल्या एकट्या मालकासाठी हो. एवढ्या भक्त लोकांची मंधरणी आपल्या वाग्याला करावं ते महाराज. आपल्या वाघे लोकांना करावं लागते. तेव्हा ह्या वाग्याचा संसार लागतो. माझ्या आजी नाही बापानं खंडेरायाला नवल ये गोट घे. दौलत उठते. आजी नाही बापानं खंडेरायाला नवल किती नशीब माझं थोर मला त्यानं मुरळी बनवलं किती नशीब माझं थोर मला त्यानं मुरळी बनवलं किती नशीब माझं थोर मला त्यानं मुरळी बनवलं. आजी नाही बापानं खंडेरायाला विनवलं. ऐका हे पोर्रा आजी नाही बापानं खंडेरायाला विनवलं किती नशीब माझं थोर त्यानं मला मुरळी बनवलं नशीब माझं थोर त्यानं मला मुरळी बनवलं नशीब माझं थोर त्यानं मला मुरळी बनवलं. रवी 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 दुर्ने गाणार किनीवाले यांचं गाणं आहे. दोन बायकाचा लाडका मल्हार 21 रुपये केले दान खंडेरायाच्या नावानं. खंडेरायाच्या नावानं ये गोट घे. दशरथ राव मेत्रे किनीवाले 51 रुपये केले दान खंडेरायाच्या नावानं. अनाजी नाही बापानं खंडेरायाला विनवलं आजी नाही बापानं खंडेरायाला विनवलं नशीब माझं थोरल्यानं मला मुरळी बनवलं नशीब माझं थोरल्यानं मला वाघ्या बनवलं किती नशीब माझं थोरल्यानं मला मुरळी बनवलं. नाही जगाची कदर
कदर डोईवर पदर हातात घेतले घाटी हातात घेतले काठी हातात घेतले काठी नाही जगाची कदर डोईवर पदर हातात घेतले घाटी हातात घेतले काठी हातात घेतले काठी माझ्या घरात निघतो सोन्याचा धूर मी नाचते मल्हारीसाठी नाचते मल्हारीसाठी नाचते मल्हारीसाठी आन भक्ती घराण्याच रक्त अंगी विनवल हो भक्ती घराण्याच रक्त अंगी विनवल किती नशीब माझ थोर यानं मला मुरळी बनवलं किती नशीब माझ थोर यानं मला मुरळी बनवलं किती नशीब माझ थोर यानं मला मुरळी बनवलं आजी नाही बापानं खंडेरायाला विनवलं आजी नाही बापानं खंडेरायाला विनवलं किती नशीब माझं थोरल्यानं मला मुरली बनवलं नशीब माझं थोरल्यानं मला मुरली बनवलं किती नशीब माझं थोरल्यानं मला मुरली बनवलं नाही जगाची पर्वा नाही कुणाचं घेणं देणं नाही कुणाचं घेणं देणं नाही कुणाचं घेणं देणं हे नाही जगाची पर्वा नाही कुणाचं घेणं देणं नाही कुणाचं घेणं देणं नाही कुणाचं घेणं देणं आयुष्यभर मिळावं भाडी भंडाऱ्याच लेणं काय म्हणणाऱ्याचं देणं म्हणणाऱ्याचं देणं आन चरणी त्याच्या स्वर्गीच मी सुख जाणवलं माझा राया खंडेराया चरणी त्याच्या स्वर्गीच मी सुख जाणवलं किती नशीब माझं थोर यानं मला मुरळी बनवलं किती नशीब माझं थोर यानं मला मुरळी बनवलं आजी नाही बाबानं खंडेरायाला विनवलं आजी नाही बाबानं खंडेरायाला विनवलं किती नशीब माझं थोरयानं मला मुरळी बनवलं किती नशीब माझं थोरयानं मला मुरळी बनवलं किती नशीब माझं थोरयानं मला मुरळी बनवलं शिवा मल्हारीचा इळको पाच नामाचा पाच तत्वाचा हे माझ्या खंडेरायाचा जागरण मानला वागोबा मग देव खंडोबा राया हा म्हणजे हा मूळ शिवाचा अवतार हाय बरं महादेवाचा धावा अवतार म्हणजेच आमचे हे मार्तंड मल्हार महाराज म्हणजेच हा देव खंडोबा राया हो त्या खंडोबा रायाचं हे जागरण हाय बरं मग खंडोबा रायाचं दैवत हा म्हणजे अत्यंत मायाळू कनवाळू असं हे दैवत हाय बरं देव भक्ताच्या हकेला धावतो देव भक्ताच्या नवसाला पावतो देव भक्ताच्या नवसाला पावतो देव भक्ताच्या नवसाला पावतो नवस करून विसरलं की घरामध्ये खेळ सुद्धा लावतो नवस करून विसरल्यावर घरामध्ये खेळ लावतो महाराज खेळ लावतो ह्याचं नावच आहे खेळ खंडोबा नुसतं सहज जर शेजाऱ्याचं जर भांडण जर लागलं हा एकुणीला बाया सराप देऊन घेतात त्याच्यात असं बोट मोठ तसा हा खेळ खंडोबा बी हो पर नवस करून विसरल्यावर घरामध्ये खेळ लावतो आगोबा घरामध्ये खेळ लावतो लावतो बरं माय लेकरामध्ये देव जमुदीना बाप लोकांमध्ये देव जमुदीना जावा जावा मध्ये देव जमुदीना सासूनामध्ये देव जमुदीना सुनन उठाव सासूच्या झिपऱ्या धरून कुटाव माहित नसलं तर शिकवून जातो नाही महाराज विसरल्यावर खेळ चालू होते खेळ बराबर आहे घरामध्ये खेळ लावतो कडक दैवत आहे कडक दैवत महाराज आणि विसर जर भक्तीमध्ये जर नाही जर पडला तर त्याच्या एवढा भाग्यवान कोण नाही महाराज आहे की नाही? हो ज्याने केला याच्या भंडाराचा मान त्याला दिली देवानं सोन्या चांदीची खान त्याच्या घरात लावितो सोन्या चांदीची खान हो ज्याने केला याच्या भंडाराचा अपमान देव त्याची एका क्षणामध्ये मुडीतो मान त्याची एका क्षणामध्ये मुडीतो गामान फिरवितो रानो रान असं कडक दैवत ते आमच्या खंडोबाचं महाराज या खंडेरायाचं दैवत आहे हाय बरं मग बघा हा आणि ह्या खंडोबारायाचं हे जागरण मांडलेलं आहे मानले बरं महाराज अगं पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थच ठिकाण
औषानं दिलं खंडोबाच ठाण आणि पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण कुणा औषानं दिलं खंडोबाच ठाण या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याच सोन ग भंडाऱ्याच सोन कोण या जेजुरी गडाला होत भंडाऱ्याच सोन ग भंडाऱ्याच सोन अन पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाचं ठिकाण पुण्या औषानं दिलं खंडोबाच ठाण जेजुरी गडाला हेच भंडाऱ्याच सोन ग भंडाऱ्याच सोन जेजुरी गडाला हेच भंडाऱ्याच सोन ग भंडाऱ्याच सोन भंडाराचं सत्वन लील पुराणात मलुखान नाव त्याच लील पुराणात कलुखर नाव त्याच लील पुराणात कलुखर नाव त्याच लील पुराणात हे भंडाऱ्याचं सत्वन देखील पुराणात मलुखान नाव त्याच लील पुराणात कलुखर नाव त्याच लील पुराणात कलुखर नाव त्याच लील पुराणात आन वाघ्या मुरळी नाचती या भंडारा उधळून इळकुट बोल त्यात रंगार सोडून ये कोण मल्हारी माणसं आणि जेजुरी गडाला होत भंडाऱ्याचं सोन ग भंडाऱ्याचं सोन मल्हारी सोन बायकाचा नाडका हे बाळासाबाई फुलाळे राहणार मरतोळीकर 21 रुपये केले दान खंडरायाच्या नावाने यांचं गाणं आहे मल्हारी सोनबाईचा लाडका पळसाबाईचा लाडका मल्हारी सोनबाईचा लाडका मल्हारी पळसाबाईचा लाडका सोनबाईचा लाडका माळसा राणी ठेवते राजशाही ताट कोण भगवानाचं भोजनाला पंच भगवानाचं भोजनाला ताट पंच भगवानाचं भोजनाला ताट हल्या गडाला बानू पाट सेवाट महाराज बानू संग जीवन भरत त्याच पोट बानू संग जेवण भरत त्याच पोट बानू संग जेवण भरत त्याच पोट देवाला बानू त्यांना घरी. ए मुलदेवाला बानू कैलांतरी मुलदेवाला बानू कैलांतरी प्रेम भंडाऱ्याचा किस्सा झाला बरं का? प्रेम भंडाऱ्याचा किस्सा झाला बरं का? शामराव 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 कोण्णापुरे शामराव कोण्णापुरे बघा सुरेखाबाई मारुती आवळे आवळे यांच्याकडून 21 रुपये केले दान खंडरायाच्या नावानं वारे वा साजी साजी पुजारी साजी पुजारी यांच्याकडून 21 रुपये केले दान खंडरायाच्या नावानं 12 वर्ष देवाचा त्याग केला
तरी नाही प्रेमाचा पराक्रमी झाला तरी नाही प्रेमाचा पराक्रमी झाला परशुराम 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 पुरे राहणार राहणार हानेगाव 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 21 रुपये केले दादे खंडरायाच्या नावानं तरी नाही प्रेमाचा पराक्रमी झाला तरी नाही प्रेमाचा पराक्रमी झालाय तरी नाही प्रेमाचा पराक्रमी झालाय मुखात नाम बांधू जपती शिव भोला जय हो तत्व पाहण्या तिच्या गावामध्ये गेला सते पाहण्याच्या गावामध्ये गेला सते पाहण्याच्या गावामध्ये गेला कागदावरची दगड ठेवून श्राप दिला जरी खोटी नाही बानुबाईची भक्ती आहे खरी अरे खोटी नाही बानुबाईची भक्ती आहे खरी खोटी नाही बानुबाईची भक्ती आहे खरी हो दोघीच्या मनामध्ये हा प्रश्न बालका दोघीच्या मनामध्ये हा प्रश्न बालका जय कोण गे बायकाचा नानका बायकाचा नानका बानुबाईचा लाडका बानुबाईचा लाडका बानुबाईचा लाडका बानुबाईचा लाडका स्वर्गाची सुंदरी जणू सवाई परी सावली सावली झाली राजी बानु मारी बरी बळज बानुवरी जीव त्याचा सारखा हे बळज बानुवरी जीव त्याचा सारखा मल्हारी सोनबाई काचा लाडका मल्हारी सोनबाई काचा लाडका शक्तिमान सगळ्यात त्यांची राणी कोण गे कैलास दरबाराची मीच महाराणी कैलास दरबारात मीच महाराणी कैलास दरबारात मीच महाराणी तुम्ही हो मोठे तुम्ही हो थोर मी वाहे लहानी मल्हारीच्या काळजात राहते फक्त बाणी मल्हारीच्या काळजात राहते फक्त बाणी मल्हारीच्या काळजात राहते फक्त बाणी आलं मंडपा कशाचा अक्षिता त्यांच्या शिरी चंदन हा सांगे जीव त्याचा दोघीवरी चंद्र हा सागे जीव त्याचा दोघीवरी चंद्र हा सागे जीव त्याचा दोघीवरी सोनू तुझ्या गाण्याचा नवीन तडका सोनू तुझ्या गाण्याचा नवीन तडका हे कोण गे मल्हारी बायकाचा नाडका हे मल्हारी अरे वाघ कोण बायकाचा लाडका सोनबाईचा लाडका हे वाणबाईचा लाडका वार थंडी वाणबाईचा लाडका आणि चल ग सखे जेजुरी लागे बाबूदेव मल्हारी लागे चल ग सखे जेजुरी लागे बाबूदेव मल्हारी लागे हे चल ग सखे जेजुरी लाग बाबूदेव मल्हारी लाग चल ग सखे जेजुरी लाग बाबूदेव मल्हारी लाग ए चल ग सखे जेजुरी लागे बाबूदेव मल्हारी लागे हे कोण ए चल ग सखे जेजुरी लागे बाबूदेव मल्हारी लागे हे चल ग सखे जेजुरी लाग बाबूदेव मल्हारी लाग चल ग सखे जेजुरी लाग बाबूदेव मल्हारी लाग सकाळच्या गाडीनं जाऊन घोंगडीनं सकाळच्या गाडीनं जाऊन सकाळच्या गाडीनं जाऊन घोंगडीनं सकाळच्या गाडीनं जाऊन साऱ्या नगरी लागल जय देव हरी लागल रे तुझ्या सखे खंडू 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 बालाजी बालाजी डिंग 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 जाळाला. डिंग 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 बिरू
बालाजी माय बरतोलीकर 21 रुपये केले दान रायाच्या नावानं शिवा मल्हारीचा ये कोण ये बाई सदानंदाचा ये कोण ये 51 रुपये केले दान कल्ले रायाच्या नावानं आई शिवा मल्हारीचा वीर पांचाळ राहणार आणि गावकर 11 रुपये केले दान कल्ले रायाच्या नावाने देव मल्हारी लागे देव मल्हारी लागे पुण्यवालिया यात्रा सारी भरली यात्रा सारी भरलिया हे सखे अगं चैत पुण्यवालिया यात्रा सारी भरलिया यात्रा सारी भरलिया अरे यात्रा सारी भरलिया अरे यात्रा सारी भरलिया संगती घेतो म्हातारी लाग संगती घेतो म्हातारी नका लाग ए, नका नका माय तुमच्या थेटीला नका ए म्हातारीला नग नग एकानं बोलत जावा नका म्हणाले तुमच्या म्हातारीला आ नका ये तुमच्या म्हातारीला अगं माझी माय आहे तुमच्या माईला तिकडे खूप सानी होत अरे वा नका तुमच्या माई अगं हा 9 महिने माईनं उदरी जागा दिला हाताचा पाळणा नेत्राचा दिवा केला लहानाचं मला मोठं केली केली असेल तिला कोणी कर म्हणाल का तुझ्यासोबत लग्न लावून दिली आणि आपल्या लग्नाच्या यात्रेला मालेगावला आपल्याला जायचंय होय नका मग संगत आपल्या म्हातारा माणूस पाहिजे म्हणून माझ्या माईला संग मी घेणार म्हणजे घेणार नका म्हणाले नका कस काय घेऊ नका ये. कस काय ग आपल्या दोघांचं नवीन लग्न झाले हा हा आपण वावर जत्रला तर चालू बर एका गोष्टीमध्ये बसता अग माझ्या माईला न्यायचे म्हणजे न्यायचे म्हणाला नग म्हणल्यावर नग म्हणाले डोळे वाट करू नका अरे वा हा, असं बघू नका माझ्याकडे आ मी तुमच्या डोळ्यात मातच नाही टिकूर घेऊन घरामध्ये आलो का पाठ साळून टाकी ही रोजच म्हणते मारतो मारतो म्हणते असं हा? काय लोकांचे नवरे माय लोकांच्या नवऱ्याकडे बघितले की माझं मन हुर 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 करत अरे वा काय लोकांचे नवरे टिकावाचा दांडा म्हणणार खोऱ्याचा दांडा म्हणणार कुरडीचा दांडा म्हणणार बका बक बका बक बायकाच्या पाठरामध्ये घालते जायचे अरे वा बक्कळ हौसानं पाठपुडी करते आता तर मारील देवा आता तर मारील देवा म्हणून आला तर तावतो असं फुटुक म्हणून हाणते कवा तर घरामध्ये आलाय की माझ्या जिपऱ्या धरलाय की फर फर वडीत घराच्या बाहेर आणलाय की बद बद मारून माझ्या पाठीच्या हाऊस कधी पुरला नाही काय सांगतोय तुला बघितलो का कशी बायको आहे वा. होय की? दे रे देवा जुडी म्हणलो हा, पदरामध्ये बिडी घेतली माझ्या देवानं मी तसं म्हणले दे रे देवा जोडा दे रे देवा जोडा म्हणले फुटक बकीट घातलं माझ्या गळ्यात काय सांग अग आपलं नवीन लग्न झालेलं आहे आता मालेगावची यात्रा खचाखच गच भरलेली आहे होय की? आणि आपल्याला आता मालेगावला जायचे नका अरे येळकोट बोलू सदानंदाचा जय मल्हार अरे येळकोट बोलू सदानंदाचा जय मल्हार येळकोट या मालेगाव वारीत उतळू भंडार खोबर मालेगावाच्या वारीत उतळू भंडार खोबर परतुलीच्या वारीत उतळू भंडार खोबर येळकोट बोलू सदानंदाचा जय मल्हार येळकोट बोलू सदानंदाचा जय मल्हार मालेगावाच्या वारीत उदळू भंडार खोबरे परतुळीच्या वारीत उदळू भंडार खोबरे परतुळीच्या वारीत उदळू भंडार खोबरे अरे येळकोट बोलू सदानंदाचा जय मल्हार वर घे अरे येळकोट बोलू सदानंदाचा जय मल्हार परतुळीच्या जत्रेत खाली घे परतुळीच्या जत्रेत उदळू भंडार खोबर परतुळीच्या जत्रेत उदळू भंडार खोबर या मालेगाव वारीत उदळू भंडार खोबर येळकोट बोलू सदानंदाचा जय मल्हार येळकोट बोलू सदानंदाचा जय मल्हार परतुळीच्या वारीत उदळू भंडार खोबरे परतुळीच्या
जपतीच्या वारीत उधळून होणार पौर या बळगा वारीत उधळून होणार पौर तुहा मल्हारीचा येळकोट घे. अगला कार्यक्रम चाय पीने के बाद येळकोट घे. शिवा मल्हारीचा येळकोट घे. खंडेराव महाराज की जय. माळसा कांत भगवान की जय. मैलारलिंग महाराज महाराज की जय. पधार महाराज महाराज की जय. सदानंदाचा येळकोट घे. लई दिसाची हौसराया येळकोट घे. रायाचं नाता पुरी करू रायाचं नाता पुरी करू येळकोट येळकोट जय मल्हार. चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ दिवसाची चला जेजो चला जेजुरीला जाऊ. चला जेजुरीला जाऊ. चला जेजुरीला जाऊ. लई दिसाची हौस राया येळकोट घे. चलाता पुरी करू चलाता पुरी करू चला जेजुरीला जाऊ 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 चला जेजुरीला जाऊ. चला जेजुरीला जाऊ. चला जेजुरीला जाऊ. चला जेजुरीला जाऊ. एक आना पलक घोडा एक आना बलक घोडा. एक आना पलक घोडा एक आना बलक घोडा. त्याची रेशीम खाली सोडा त्याची रेशीम खाली सोडा. त्याची रेशीम खाली सोडा त्याची रेशीम खाली सोडा. माग मसामी पुण्यात बसत्या येळकोट घे. माग मसामी पुण्यात बसते जगाला कौतुक दाऊ चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ
जाऊ चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ चला जेजुरीला जाऊ जेजुरी गडावर जाऊ जेजुरी गडावर जाऊ जेजुरी गडावर जाऊ जेजुरी गडावर जाऊ देव मल्हारीला पाहू देव मल्हारीला पाहू मल्हारीला पाहू देव मल्हारीला पाहू आपण दोघं जोडी जोडीला दोघं जोडी जोडीला बेल भंडारा वाहू चला जेजुरीला जाऊ 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 माणसा देवाला नारी माणसा देवाला नारी आधी शोभतो या मल्हारी सोबत या मल्हारी माणसा देवाला नारी आधी शोभतो या मल्हारी माणसा देवाला नारी कधी सोबत या मल्हारी आपण दोघं जोडी जोडीला आपण दोघं जोडी जोडीला पानू माणसा पाहू चला जेजुरीला जाऊ 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 वामनाय कोली कल्लराव महाराज की जय माणसा कंद भगवान की जय मैलारलिंग महाराज की जय देव खंडोबाराया आहा हा मूळ शिवाचा अवतार हो रे महादेवाचा 10वा अवतार म्हणजे गावचे वार्थन मल्हार म्हणजेच हा देव मार्तंड मल्हार हो रे मग देव आहा हा महादेव हो रे मग देव खंडोबा का झाला कशा पै झाला कशा कारण झाला आहा त्याला देखील कारण आहे बरं आहे अवतार तुम्हा धरावया कारण उदराया जन महादोषी उदराया जन महादोषी आहा महादोषाचा उद्धार करण्यासाठी त्या भगवंताला अवतार धरावा लागला मग बानू ही धनगराची म्हणतात हो मग ही खरंच ही बानू धनगराची आहे का असल्याशिवाय म्हणतात का महाराज हाय म्हणून म्हणतात का? माणसा ही वाण्याची म्हणतात म्हणतात बरं मग खरोखर ही माणसा वाण्याची आहे का हाय तर नाही हा नवे बानू धनगराची नवे माणसा वाण्याची गोड कथा ऐका माझ्या खंडेरायाची. हो की देव महादेव असतानाही खंडोबा का झाला आणि कशा कारण झाला कशासाठी झाला या कथेमधून ऐकायला भेटत हो बघा एके दिवशी त्या जेजुरीच्या ठिकाणी हा हा त्या कैलासपुरामध्ये हा महादेव आणि पार्वती दोघ जण एकांतामध्ये बसले बसले बरं मग ही नवरा बायकोचा जोड आहे हो नवरा बायकोचं एकांत न कळे जगात गुरु शिष्याचं एकांत न कळे जगात आणि महादेवाच्या मांडीवरती माता पार्वता बसलेली आहेत हो प्रेमामध्ये नवरा बायकोची जोडी आली जोडी मया आनंदी आनंद त्या कैलासपुरी मध्ये होऊन गेला झाला बरं आनंदी आनंद होऊन गेला हो नवरा बायकोची जोडी प्रेमामध्ये आली हा आनंदाला
पारावार उरलेला नाही. नाही बरं. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे मन रंभले रे मन रंभले. हो प्रेमामध्ये नवरा बायकोची जोडी आली आहे. आली बरं. प्रेम विलास चालू झालाय हो आणि पार्वता देवीच्या हाताखाली 2 दासी येतात. हा एक जयाद्री, आणि एक शेषाद्री महाराज. त्या जयाद्री नावाच्या दासीने हे महादेव पार्वतीचा प्रेम पाहिलं. हा कळकळ कळकळ आत्मा दासीचा केला. दासीच्या डोळ्याला धारा लागल्या. ढळ 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 ती दास रडायला लागली. लागली बरं. दास म्हणती देवा हा काय हा पार्वता देवीचं नशीब आहे. काय पार्वता देवीचं दैव म्हणावं. तिला महादेवासारखा नवरा मिळाला. हो किती हिच्यावरती ही जीव लावितो बाई. किती हिच्यावरती माया लावितो लावितो. आज पार्वता देवी कैलासाचं सुख भोगू लागली हो आणि आम्ही दैवाच्या खोट्या बाई. दास होऊन जन्माला आलो. आम्ही दाशिवा बनूनच काम करू लागलो. दुःख झालं आणि ढळ 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 दासी रोडल्या महाराज. दाशी रडू लागली. बघा दुसऱ्याचं सुख पाहून माणसानं रडावं का. रोडणे बरं. दुसऱ्याच्या सुखावर माणसानं रडलं नाही पाहिजे. हो ठेविले अनंत तैसेच राहावे. चित्ता सुद्यावे समाधान. जसं देवानं ठेवलंय तसंच राहावं महाराज. तसं मनुष्याला राहायलाच पाहिजे. हो का जात्यामधले दाने रडती सुपातले हसती. कळेल का रे मरण उद्याचे आभाडी आणती. हो का दुसऱ्याला आपण हसावे त्याची आपल्या नशिबाला यावे. हो हो युगायुगाच्या कर्मासारखे भवताली फिरती. कळेल का रे मरण उद्याचे आभारी आणती. का प्रत्येकाचं नशीब हे देवानं सारखं लिहिलेलं. नाही बरं. कुणाला हसवतोय तर कुणाला रडवितोय महाराज. बघा एकच कुंभार असतो. हो आणि एकच कुंभार हजार. हजारो गाडगे घडवते हो आणि एका ताळ्यामध्ये आणून भाजीते वाचते बरं. आणि ते गाडगे बाजारामध्ये विकायला नेतो. हो मग सगळ्या काही गाडग्याचं नशीब सारखं असते का. नाही महाराज. नाही बरं. कोणचं गाडग दुधाला जातंय. कोणतं गाडगं ताकाला जात. कोणचं गाडग लोण्याला जातंय. कोणतं गाडगं वरणाला जात. कोणचं गाडग रायत्याला जातंय. कोणतं गाडगं म्हाताऱ्याचा बेंडका भरायला जात. आणि जाते कोणतं बरं. गाडगं शिवटीला जात महाराज. घटा घटाचे रूपागळे प्रत्येकाचे दैव वेगळे. मुखी कुणाच्या पण ते लोणी कुणामुखी अंगार. तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेळा कुंभार. प्रत्येकाचं दैव वेगळं लिहिलेलं आहे. तरी ती दास रडायला लागली. हा पाहिलं माता पार्वतीनं दाशीला बोलवून घेतलं. शिरावरून हात फिरविला. म्हणजे दाशे औ काय तुझ्या मनाला झालं दाशे ग. का तुला दुःख झालं. का तुझ्या डोळ्याला धारा लागल्या दाशे ग. माय माझ्या मनामध्ये जर मी तुम्हाला सांगितले. बर तुम्ही मला सराप देताल. तुम्ही मला जाळून भस्म करताल. नाही नाही दाशे हा अगं तू माझी जन्मजन्मी सेवा करायला लागली. हो करेगा सेवा तो खाएगा मेवा. भक्तीचे फळ निष्फळ होणार नाही. हा बराबर तुझ्या मनामध्ये काय आलंय ते मला सांगून दे. हा तुझी इच्छा मी पूर्ण करीन दाशे ग. म्हणून माते तुम्हा दोघा नवरा बायकोचा प्रेम बघून. तुम्हा दोघा नवरा बायकोचा जोडा एकांतामध्ये बसला होता. त्यावेळेस तुम्हा दोघा नवरा बायकोचा प्रेम बघून मी तुमचा नवरा बायकोचा प्रेम पाहिले. माझ्या मनामध्ये असं झालं. काय नवरा बायकोचा जोडा म्हणावं. बरं. महादेवासारखा जोडा आहे. ही महादेव पती आम्हाला मिळेल.
म्हणून माझ्या मनामध्ये दुःख झालं. माझ्या मनामध्ये अशी विचार आली हा की हा शिवशंकर पती मला असावा. हो बघा तुझा पती मला असला पाहिजे म्हणल्यावर त्या बाईला किती राग यावा. अब्बा बाबा बरं नाही ती हा महादेवाची पार्वती हो खतखत खतखत गालामध्ये हसायला गेली. आणि दासीच्या डोक्यावरती हात ठेवला तर तास तू हा दासे हा जा माझा महादेव पती मी तुला देऊन टाकेन. हो वचन माता पार्वतीने दिले की माझा महादेव पती मी तुला देते. म्हणली बरं. आजकालची बाई म्हणते का माझा नवरा तुला देते. अब्बा बाबा नवऱ्याचं नावच काढा उशीर आहे. तेलामध्ये लसणाची पाकोडी कळण करते तुनिकीच्या झिंजा उपसून घेतल्या. हा पण महादेवाच्या पार्वतीनं वचन दिलं हा, की माझा महादेव पती मी तुला दे. हो आणि धावत पळत पार्वता देवी महादेवापाशी आल्या चालून लागल्या महादेवाला इनवण्या कराया. कोण महादेवा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची ए भोळ्या शंकरा रे शंभो ए भोळ्या माधवा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा हे भोळा महादेवा. ओ गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लिविले भस्म कपाळा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लिविले भस्म कपाळा. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लिविले ती भस्म कपाळा. गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लिहिले भस्म कपाळा. आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची ए भोळ्या शंकरा जय शंभो हे भोळ्या माधवा हे भोळ्या शंकरा. मला आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची येशू शपथ बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा माधवा हे भोळा शंकरा. संकट मृतीन शुळ हाती भक्त तुझे गुण गाती हो. संकट मृत्यूला जुळ हाती फक्त तुझे गुण गाती हो. संकट मृतीन शुळ हाती भक्त तुझे गुण गाती. संकट मृत्यूला जुळ हाती फक्त तुझे गुण गाती हो. आवड तुला बेलाची जय शंभो बेलाच्या पानाची देवा. हे भोळ्या शंकरा हे भोळ्या माधवा. आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा हे भोळा महादेवा हे भोळा शंकरा. बसून ये नंदीवरी धावत ये नवकरी बसून ये नंदीवरी गावत ये नवकरी वालो तुझ्या दारी संकष्ट सदा दूर करी हो. बोले देवा आलो तुझ्या दारी संकट सदा दूर करी. आवड
तुला बेलाची हे शंभो बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या माधवा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा शंकरा भोळा महादेवा हे